देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आईवडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं, असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे. हे सगळं मी कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे. पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला, आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे. पण ते कायद्यात कुठे बसत नाही. ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही. मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटील सगळी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नामधून मार्ग निघेल. पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे? नाही, चूक नाही. त्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे. आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय. आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे. आता रक्त नात्यात त्याच्यात म्हटलेलं आहे, पण मग सोयरे रक्त नात्यात येत नाही, हाही त्यातला एक विषय. मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे. रक्त नात्यातले सगळे सोयरे. आता सोयऱ्यामध्ये आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही. आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे, एका समाजासाठी या जी आरमध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ST NT VGNT सगळ्यांना आहे. इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये देशात त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही. मला आठवतं विमलजी मुंदडा, आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अनेक तज्ज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले. त्यांच्या मुलाचं म्हणणं, माझी आई ही मागासवर्गीय आहे, तिने इंटरकास्ट केलं, त्या मुंदडा झाल्यात म्हणजे मारवाडी समाज, पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं SCचं होतं, शेड्यूल कास्टचं होतं. त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत. त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल. ते देणं कदापि शक्य नाही. आणि हीच भूमिका मी जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे. मला वाटतं त्यावर सकारात्मक विचार करतील. तुम्ही म्हटलं ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार, मात्र पाटलांचं असं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तर ओबीसी नाही रे, बोला हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता जे दाखले मिळत आहेत, जे आहेत कुणबी, ते ओबीसीच आहेत. मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1,00,000 लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत. मग ते ओबीसीमध्ये आहेत ना. जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत, ओबीसीच आहेत. आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो. रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. आणि त्यातून जे कुणबी त्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे, आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना, नातेवाईकांना देणं हेही बंधनकारक आहे. पण ते मुलीकडचं नाही आहे. म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा, तर तिला ते लागू होत नाही. समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा, तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, तिचे भाचे असतील, त्यांना लागू करा असा अर्थ ते काढते. पण तसं शक्य होणार नाही. सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येईल.